लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये। आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्यानं आमचं वाटोळं झालं असं मोठं वक्तव्य करत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे आमच्या युतीत तिसरा भिडू आला हे जनतेला पटलं नाही। तसंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बोलण्यापुरती नोटीस देत आहेत। त्यामुळे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुमचे तुम्ही वेगळे व्हा आणि शिवसेना आणि भाजप दोघंच एकत्र लढतील असा इशारा सुद्धा सुरेश धस यांनी दिलाय। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी हे उघडपणे भाष्य केलंय। आमच्या महायुती म्हणजे युतीमध्ये शिवसेना आणि भाजपच्या आमच्या युतीमध्ये तिसरा भेडू आला तेच जनतेला पटलं नाही। त्याच्यामुळे आमची जास्त वास्तवशांती हरिनाम केशव झालेले का तर ते पटलंच नाही लोकांना। जे लोक जे आहेत ते जास्तीत जास्त आमच्या का विरोधात गेले, भाजपाच्या लोकांच्या मध्ये राग का निर्माण झाला त्याचं कारणच हे आहे की हे राष्ट्रवादीचे जे पक्ष आहे हे तुम्ही का घेतला, कशासाठी घेतला, त्यामुळे जे आहे ते आमचं वाटोळं झालेलं आहे। हे बघा, ते मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त बोलण्यापुरतं इकडं नोटीस वगैरे देत आहेत, नाटक काढतायत आणि हळूच त्यांना बोलायला पाठवतायत। माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये काही होऊ शकतं। तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो, तुम्हाला आवडत नसेल तर तुमचं तुम्ही सेपरेट व्हा, आमचं आम्ही सेपरेट लढू। शिवसेना आणि भाजप दोघंच एकत्र लढतील। ह्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचा पक्ष जो आहे ते सांगतील। आता मी जे बोललेलो आहे ते आम्ही बघतो ना, टीव्ही बघतो, आम्ही काय बातम्या बघत नाही असं नाही। म्हणजे नुकसान आमचं झालंय आणि तुम्ही परत बोलून आम्हालाच रॉंग बॉक्समध्ये नेताय का? रॉंग तुमच्यामुळं घडलंय सगळं आणि त्याचे फटका आम्हाला बसलाय आणि तरी आम्ही शांत राहायचं आणि तुम्ही बोलत राहायचं, हे कसं चालेल? घड्याळाचे पार्टी दाखवायला हे त्यांच्याबरोबर दाखवलं, परंतु मत जे आहे बहुतांशी ठिकाणी तुतारीचे एजंट जे घड्याळाचे लोक होते तेच तुतारीचे एजंट झालेले आहेत। किती ठिकाणी सांगायचं, किती मतदारसंघात सांगायचं आणि याच्यावरती खुल्या मला वाटतं चर्चा व्हावी। एवढं सगळं होऊ नये, आम्हीच शांत राहतोय, आम्हीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही बोलत नाही आणि तुम्ही रोज उठून भाजपा RSS ह्याच्यावरती बोलायला एवढे फार विद्वान आहेत ते लोक असं मला वाटत नाही।